चला तर मंडळी, चाट कुठलीही असो त्यामध्ये जर ह्या 3 चटण्या नसतील तर चाट खाण्याची मजाच नाहीये। तर आज आपण ह्या 3 सिक्रेट चटण्या बनवणार आहोत, ज्यापासून तुम्ही जगातली कुठलीही चाट बनवू शकता। आणि ह्याच चटण्या वापरून अगदी गाड्यावर मिळते तशी ओली भेळ सुद्धा बनवलेली आहे। तर सगळ्यात आधी इथे आपण चिंच आणि खजुराची चटणी बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 50 ग्राम चिंच, 50 ग्राम खजूर आणि एक 10 ते 12 लाल मिरच्या आहेत, बेडगी लाल मिरच्या आहेत। त्या 2 तास अगोदर गरम पाण्यामध्ये भिजत घातले होते। भिजत घातलेलं सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आणि ज्या मिरच्या होत्या त्यातल्या फक्त 2 ते 3 मिरच्या घालायच्या आहेत आणि मिक्सरला स्मूथ असं ग्राइंड करून घ्यायचं। तर इथे मी मिक्सरला चिंच आणि खजूर फिरून छान असा याचा पल्प तयार करून घेतला। बनवलेला पल्प आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचा आहे, म्हणजे यामध्ये काही चोथा असतो, मिरचीच्या बिया असतात त्या वेगळ्या होतात। तरी हा पल्प असा बनवून तयार झालेला आहे। आता हा आपण गॅसवरती ठेवून देऊया आणि कमी गॅसवरती याला आपण छान असं घट्टसर होईपर्यंत किंवा यावरती एक चमक येईपर्यंत शिजवून घेऊया। तर यासाठी आता इथे मी 100 ग्राम यामध्ये गूळ घातलेला आहे, अर्धा कप साधारण गूळ घातला। तुम्ही तुमच्या गोडीनुसार यामध्ये गूळ घालू शकता। गूळ घालून एक 10 ते 15 मिनिटे ही चटणी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। 10 ते 15 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता चटणी छानपैकी घट्ट झालेली आहे, यावरती छान चकाकी आली। आता यामध्ये आपण अर्धा चमचा जिरा पावडर, थोडासा चाट मसाला, काळं मीठ घालायचं आणि मगज बी घालून छान असं याला थंड करून घ्यायचं। तर इथे आपली खजूर आणि चिंचेची चटणी बनवून तयार झालेली आहे। आता आपण हिरवी चटणी तयार करून घेऊया। हिरवी चटणी तयार करण्यासाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, आलं, इथे मी शेव घेतलेली आहे, तुम्ही बुंदी सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर भाजलेल्या जिऱ्याची पावडर, काळं मीठ, साधं मीठ, लिंबाचा रस पिळायचा आहे आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरला ही हिरवी चटणी सुद्धा इथे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। पाणी थंड घाला आणि लिंबाचा रस नक्की घाला, म्हणजे चटणीला रंग खूप छान येतो। तर इथे आपली हिरवी चटणी सुद्धा बनवून तयार झालेली आहे। लगेचच आपण लाल चटणी तयार करून घेऊया। तर सुरुवातीला भिजत घातलेल्या मिरच्या घेतल्या, त्यामध्ये 10 ते 15 लसूण पाकळ्या, मीठ घालायचं, थोडंसं पाणी घालून ही लाल चटणी मिक्सरला छानशी वाटून घ्यायचे। तर इथे आपली लाल चटणी सुद्धा बनवून तयार झालेली आहे। चाटसाठी लागणाऱ्या इथे आपल्या 3 चटण्या बनवून तयार झाल्यात। जगातली कुठलीही चाट तुम्ही यापासून बनवू शकता, अगदी झटपट अशी बनवून तयार होते। आता यापासूनच आपण इथे ओली भेळ सुद्धा बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी मुरमुरे घेतले, यामध्ये सुरुवातीला मिक्स फरसाण घातला, साधा फरसाण घातला, यामध्ये मी आलू भुजिया घातलेली आहे, तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही फरसाण यामध्ये घालू शकता। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, काकडी, बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची। आणि आता यामध्ये आपण सुरुवातीला बनवलेली लाल चटणी, हिरवी चटणी आणि खजूर आणि चिंचेची चटणी आवडीप्रमाणे घालायची आहे। खजूर आणि चिंचेची चटणी थोडीशी जास्त घालायची, म्हणजे भेळ खूप छान बनून तयार होते। आता हे संपूर्ण साहित्य छान असं मिक्स करून घेऊया। मिक्स करत असताना यामध्ये पापडी घालायची विसरली होती, तर इथे माझ्याकडे बनवलेली पापडी होती, ती सुद्धा यामध्ये ॲड केली आणि छान असं मिक्स करून घेतलं। तर इथे पाहू शकता इथे आपली अगदी गाड्यावर मिळते तशी चमचमीत आणि चटपटीत अशी ही ओली भेळ बनवून तयार झालेली आहे। अतिशय सुंदर अशी ही ओली भेळ बनवून तयार होते। एकदा नक्की ट्राय करून पहा। वरतून सुद्धा बारीक शेव घालायचा, कोथिंबीर घालायची आणि आवडत असतील तर चटण्या सुद्धा घालायच्या आहेत। तर या तिन्ही चटण्या तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा। याची डिटेल रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे, जाऊन नक्की चेक करा किंवा नावाखाली त्रिकोणाला टच करून नक्की पहा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब